प्रत्येक नवरा बायकोमध्ये एक कॉन्व्हर्सेशन होणं का गरजेचं आहे की आपण दोघांनी जर ठरवलं एकत्र येऊन संसार करायचा आहे तर मग कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत. बरं, EMIचं मी घेते, भाजीचं मी घेते, किराणाचं मी घेते, तू लाईटचं बघ, तू बाकीचं मेंटेनन्सचं बघ आणि घर खर्चाचं बघ. नाही तर पुरुष इट्स लाईक ATM. कितीतरी बायका घरात बसतात, पुरुष कमवतात. पुरुष इज नॉट ATM यार. पुरुषांनी सुद्धा जबाबदाऱ्यांचं ओझं इतकं पण घेऊ नये की त्यांचं स्वतःचं अस्तित्व त्याच्यामध्ये राहत नाही. बट दॅट डझंट मीन यू हॅव टू टेक द बर्डन. मग फ्रोझन शोल्डर होतो, शोल्डरला. हो, आपल्या या स्ट्रेस, एन्झायटी आणि या गोष्टींचा आपल्या शरीरावर तसा परिणाम होऊ शकतो. ज्यांना फ्रोझन शोल्डर किंवा खांदेदुखी किंवा स्पॉन्डिलायटिस असतो त्यांना असं वाटतं की सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं. अच्छा, म्हणजे खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटीचं मेको प्रेशर करणार, घेतलंय. मला करायचंय, मी नाही केलं तर इथे काही होणार नाही, माझी जबाबदारी आहे, हे बर्डन घेऊन जो माणूस चालतो त्याला स्पॉन्डिलायटिस आणि खांद्यांचे दुखणी लागतात.